नमस्कार मित्रांनो. पुढची काही मिनिटे तुमची नजर स्क्रीनवरून हटणार नाही याची मला खात्री आहे. कारण आज महाराष्ट्राच्या राजकारणात असा एक राजकीय भूकंप आलाय ज्याची कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल. राज्याच्या सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कोणत्याही क्षणी थेट पोलिसांच्या ताब्यात जाऊ शकतात अशी स्फोटक आणि अतिशय धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही कोणतीही उडत आलेली अफवा नाही, तर यामागे आहेत ते थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब. गेल्या काही तासांपासून राज्याच्या राजकारणात ज्या वेगवान घडामोडी घडत आहेत त्या पाहता आजची रात्र महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी राजकीय उलथापालथ करणारी रात्र ठरणार आहे. अवघ्या 5 मिनिटांपूर्वी राज्याच्या गृह विभागात आणि पोलीस मुख्यालयात ज्या हालचाली सुरू झाल्या त्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की मुख्यमंत्र्यांवर अटकेची टांगती तलवार केवळ हवेत नाही तर ती प्रत्यक्षात त्यांच्या मानगुटीवर येऊन बसलीये. पण आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक कशी होऊ शकते. संविधानाच्या अनुच्छेद 361 नुसार राष्ट्रपती आणि राज्यपालांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण असते, पण मुख्यमंत्र्यांना असे कोणतेही पूर्ण संरक्षण नसते. तरीही त्यांच्याकडे राज्याचे गृहमंत्रीपदही आहे. मग अशी कोणती ताकद आहे जी त्यांना पोलिसांच्या ताब्यात जाण्यास भाग पाडत आहे? यामागचे नेमकं लॉजिक आणि तो मास्टर स्ट्रोक काय आहे हे आज आपण पुराव्यानिशी आणि अत्यंत सखोल कायदेशीर विश्लेषणासह समजून घेणार आहोत. या संपूर्ण राजकीय वादळाची सुरुवात झाली ती आज दुपारी शरद पवार साहेबांनी अचानक बोलावलेल्या एका अत्यंत गोपनीय आणि स्फोटक पत्रकार परिषदेतून. राजकारणातील चाणक्य मानले जाणारे पवार साहेब जेव्हा एखादी फाईल घेऊन मीडियासमोर येतात तेव्हा ते हवेत गोळीबार करत नाहीत, हे राज्याने यापूर्वी अनेकदा पाहिले आहे. पण आज त्यांनी जी फाईल उघड केली ती केवळ एक कागदाचा तुकडा नाही, तर सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या नेत्याला थेट कायदेशीर कोंडीत पकडणारा एक अकाट्य पुरावा आहे. या प्रकरणाचं सखोल विश्लेषण केले तर आपल्या लक्षात येईल की या पत्रकार परिषदेत पवार साहेबांनी एक ऑडिओ क्लिप आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत स्वाक्षरीने पास झालेला एक अत्यंत गोपनीय सरकारी आदेश पत्रकारांसमोर ठेवला. लॉजिक बघा प्रेक्षको, ज्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही आहे त्याच फाईलच्या संदर्भात एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची आणि अधिकाऱ्यांच्या दुरुपयोगाची ऑडिओ क्लिप पवार साहेबांनी तारखा आणि वेळेच्या अचूक तपशिलासह जोडली आहे. फॉरेन्सिक सायन्स आणि भारतीय पुरावा कायद्यानुसार जेव्हा कागदोपत्री पुरावे आणि डिजिटल पुरावे एकमेकांशी तंतोतंत जुळतात आणि त्याचे मेटाडेटा व्हेरिफिकेशन पूर्ण झालेले असते तेव्हा देशाचा कायदा कितीही मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीला सूट देत नाही. पवार साहेबांनी नेमक्या याच कायदेशीर आणि तांत्रिक त्रुटीवर बोट ठेवून सत्ताधाऱ्यांचा सगळा खेळ उघडा पाडला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 19 नुसार कोणत्याही लोकसेवकावर कारवाई करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी लागते. इथेच पवार साहेबांचा खरा राजकीय आणि कायदेशीर मेंदू चालला आहे. त्यांनी हा सगळा घटनाक्रम आणि पुराव्यांची फाईल केवळ मीडियासमोर नाही तर थेट राज्याच्या राज्यपालांना आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना एकाच वेळी पाठवली आहे. आता पोलिसांची अवस्था काय झाली आहे हे लॉजिकली समजून घ्या. सामान्यतः मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर चालणारी पोलीस यंत्रणा आता स्वतः मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कशी जाणार? जेव्हा राज्याच्या घटनात्मक प्रमुखाकडे थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात असे सबळ आणि प्राथमिक पुरावे सादर केले जातात तेव्हा राज्यपालांना याची गंभीर दखल घ्यावीच लागते. मिळालेल्या अत्यंत विश्वासार्ह माहितीनुसार याच पुराव्यांच्या आधारे राज्याच्या मुख्य सचिवांना आणि पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या नियमानुसार जर हे पुरावे नष्ट केले जाण्याची किंवा पदाचा गैरवापर करून तपासात अडथळा आणण्याची थोडी जरी शक्यता असेल तर तपास यंत्रणांना संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी करणे हाच एकमेव कायदेशीर मार्ग उरतो. आणि नेमकी हीच कायदेशीर प्रक्रिया आता सुरू झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मुंबईतील वर्षा बंगल्याबाहेरचे चित्र अक्षरशः एखाद्या युद्धाच्या मैदानासारखे झाले आहे. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याकडे जाणारे सर्व रस्ते अचानक बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. आतमध्ये सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या आणि राज्याचे महाधिवक्ता तसेच इतर बड्या कायदेतज्ञांच्या अत्यंत गुप्त आणि तणावपूर्ण बैठका सुरू आहेत. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांच्या ताब्यात जावे लागले तर सरकार कोसळण्याची आणि राज्यात संविधानाच्या अनुच्छेद 356 नुसार थेट राष्ट्रपती राजवट लागू होण्याची नामुष्की ओढवू शकते
याची पूर्ण कल्पना त्यांच्या पक्षाला आहे. त्यामुळे या कायदेशीर चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी दिल्लीतून सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या मोठ्या वकिलांची फौज मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे शरद पवार साहेबांनी हा डाव इतक्या अचूकपणे आखला आहे की यातून सुटण्याची कोणतीही पळवाट त्यांनी शिल्लक ठेवलेली नाही. ज्या ऑडिओ क्लिपचा संदर्भ दिला जात आहे त्याचे फॉरेन्सिक ऑडिट आधीच करून ते अहवाल जोडले गेले असल्याचीही माहिती समोर येत आहे. म्हणजे तपास यंत्रणांनी जर वेळकाढूपणा केला तर जनहित याचिकेच्या म्हणजेच PILच्या माध्यमातून थेट उच्च न्यायालयात जाऊन कोर्टाच्या देखरेखीखाली कारवाईची मागणी करण्याचा मार्गही विरोधकांनी मोकळा ठेवला आहे. पुढील काही तास महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक असणार आहेत. पोलीस महासंचालक आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा कोणत्याही क्षणी वर्षा बंगल्यावर धडकू शकतो. मित्रांनो, जसजशी रात्र गडद होत आहे तसतसा महाराष्ट्राच्या राजकारणातील हा सस्पेन्स अधिकच जीवघेणा ठरत आहे. वर्षा बंगल्याच्या आतून येणाऱ्या बातम्या अत्यंत धक्कादायक आणि चक्रावून टाकणाऱ्या आहेत. एकीकडे बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वाढत असताना स्वतःला या संभाव्य अटकेच्या कारवाईतून वाचवण्यासाठी थेट दिल्लीतील दिग्गज नेत्यांशी हॉटलाईनवर संपर्क साधण्यात आला आहे. शरद पवार साहेबांनी फेकलेला हा कायदेशीर फास इतका अचूक आणि घट्ट आहे की राज्यातून यावर कोणताही तोडगा निघणे आता सत्ताधाऱ्यांसाठी जवळपास अशक्य झाले आहे. यामुळेच आता थेट केंद्रातून राज्याच्या गृह विभागावर आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर प्रचंड कायदेशीर दबाव आणला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र पवार साहेबांनी जे डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे राज्यपालांना सादर केले आहेत ते इतके भक्कम आहेत की कोणताही पोलीस अधिकारी या प्रकरणात कर्तव्यात कसूर करण्याची जोखीम घेण्यास धजावत नाहीये. या संपूर्ण हाय व्होल्टेज नाट्यात सर्वात मोठी आणि कळीची भूमिका आता मुंबई पोलीस आयुक्तांची आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची असणार आहे. एका बाजूला थेट राज्याच्या प्रमुखांना अटक करण्याचं धाडस आणि दुसऱ्या बाजूला संविधानाने दिलेली जबाबदारी असा दुहेरी पेच सध्या पोलीस यंत्रणेसमोर निर्माण झालाय. त्यामुळेच जर पोलिसांची टीम वर्षा बंगल्यावर पोहोचलीच तर त्याआधीच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 438 नुसार अंतरिम जामीन मिळवण्यासाठी वकिलांची एक फौज मध्यरात्रीच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारीत आहे. यावरून तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी मध्यरात्री न्यायालयाचे दरवाजे उघडण्याची वेळ येऊ शकते. हे केवळ आणि केवळ शरद पवार साहेबांच्या एका अचूक राजकीय खेळीमुळे शक्य झाले. दुसरीकडे हा एवढा मोठा राजकीय बॉम्ब टाकून शरद पवार साहेब मात्र अतिशय शांत आहेत. हीच त्यांची खरी ताकद आणि रणनीती मानली जाते. त्यांनी आपली खेळी खेळली आणि आता ते सत्ताधारी पक्षाला स्वतःच्या जाळ्यात अडकताना पाहत आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक ही पत्रकार परिषद संध्याकाळच्या वेळी घेतली जेणेकरून सत्ताधाऱ्यांना न्यायालयात धाव घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळू नये आणि रात्रभर त्यांच्या डोक्यावर कारवाईची तलवार लटकत राहावी. राजकीय विश्लेषकांच्या मते ही एक अत्यंत क्रूर पण अचूक राजकीय चाल आहे. विरोधी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी आता आक्रमक पवित्रा घेत राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितलीय. उद्या सकाळपर्यंत जर मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून संपूर्ण महाराष्ट्र बंद करू असा थेट इशाराच विरोधकांनी दिलाय. यामुळे पोलिसांवरील ताण आणखीनच वाढला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राज्यभरातून अतिरिक्त रॅपिड ॲक्शन फोर्स आणि SRPFची कुमक मुंबईत आणि विशेषतः वर्षा बंगल्याच्या परिसरात मागवली जात आहे. मंत्रालयापासून ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत प्रत्येक हालचालीवर राज्य गुप्तवार्ता विभागाचे बारीक लक्ष आहे. आता प्रश्न हा आहे की देवेंद्र फडणवीस या चक्रव्यूहातून बाहेर कसे पडणार? काय ते नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाण्याचा मार्ग निवडणार की कायदेशीर लढाई लढून सत्तेवर कायम राहण्याचा प्रयत्न करणार? रात्रीचे 12 वाजत आलेत आणि येणारे प्रत्येक काही तास हे महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणार आहेत. सत्ताधारी पक्षाचे काही नेते दबक्या आवाजात असाही दावा करत आहेत की हे सर्व पुरावे बनावट असून सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे हे मोठे षडयंत्र आहे. पण जोपर्यंत या पुराव्यांची सत्यता पडताळली जात नाही आणि न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत संशयाची सुई थेट मुख्यमंत्र्यांकडेच राहणार आहे. मित्रांनो, आजची सकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात एका नव्या आणि अभूतपूर्व राजकीय संकटाची साक्ष देत उगवलीये.
काल रात्रीपासून सुरू असलेल्या या थरारक राजकीय नाट्याचा आता क्लायमॅक्स जवळ आला असून राज्याच्या सत्तेचे केंद्र असलेल्या वर्षा बंगल्याबाहेरचे चित्र आता एखादी छावणीसारखे झाले आहे. रात्रभर चाललेल्या कायदेशीर खलबतानंतर आणि दिल्लीच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील अटकेची टांगती तलवार अद्याप दूर झालेली नाही. उलट आज पहाटेच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे आणि CIDचे काही वरिष्ठ अधिकारी अत्यंत गोपनीय पद्धतीने वर्षा बंगल्याच्या दिशेने रवाना झाल्याची खात्रीलायक माहिती आमच्या हाती आली आहे. एका बाजूला पोलिसांचा हात आफा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे पोहोचत असताना दुसऱ्या बाजूला उच्च न्यायालयात मुख्यमंत्र्यांच्या वकिलांची फौज या संपूर्ण कारवाईला स्थगिती मिळवण्यासाठी जीवाचा आकांत करत आहे. पण शरद पवार साहेबांनी काल जो राजकीय आणि कायदेशीर बॉम्ब टाकला होता त्याचे हादरे इतके तीव्र आहेत की न्यायव्यवस्थेलाही या पुराव्यांकडे दुर्लक्ष करणे अशक्य झाले आहे. मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार राज्यपालांनी रात्री उशिरा राज्याच्या महाधिवक्त्यांसोबत एक अतिशय महत्त्वाची आणि तातडीची बैठक घेतली. शरद पवार साहेबांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये आणि ऑडिओ क्लिपमध्ये मुख्यमंत्र्यांचा थेट सहभाग असल्याचं सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्यानं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदावर राहून तपासाला सामोरे जाणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नसल्याचा निर्वाळा कायदेतज्ज्ञांनी दिला असल्याची दाट शक्यता आहे. यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केवळ 2च पर्याय उरले आहेत. एकतर सन्मानाने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे आणि एका सामान्य नागरिकाप्रमाणे या चौकशीला सामोरे जाणे, किंवा थेट पोलिसांच्या कारवाईला तोंड देत अटकेची नामुष्की ओढवून घेणे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या गोटात सध्या राजीनाम्याच्या मसुद्यावर चर्चा सुरू असून जर न्यायालयाकडून तातडीने दिलासा मिळाला नाही तर पुढील काही तासातच महाराष्ट्राला नवे काळजीवाहू मुख्यमंत्री पाहायला मिळू शकतात. शरद पवार साहेबांच्या गोटातून मात्र आजही एक गूढ शांतता पाहायला मिळत आहे. कालच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी एकही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्यांच्या या शांततेमागे आणखी एक मोठे वादळ दडलेले असू शकते अशी भीती सत्ताधाऱ्यांना सतावत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला किंवा पोलिसांनी कारवाई करण्यात दिरंगाई केली तर पवार साहेब आज दुपारपर्यंत आणखी काही स्फोटक पुरावे थेट सर्वोच्च न्यायालयात सादर करू शकतात. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची वीण इतकी घट्ट विणली आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मुरब्बी नेत्यालाही यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सापडत नाहीये. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक होण्याची ही भारतातील अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक घटना ठरू शकते, ज्याकडे संपूर्ण देशाचेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मीडियाचेही लक्ष वेधले गेले आहे. आता पुढचे काही तास महाराष्ट्रासाठी अक्षरशः श्वास रोखून धरणारे असणार आहेत. उच्च न्यायालयाचा निकाल काय येतो, वर्षा बंगल्याच्या आत गेलेले पोलीस अधिकारी रिकाम्या हाताने परतणार की थेट मुख्यमंत्र्यांना घेऊन बाहेर येणार, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्तेच्या या महाभारतात शरद पवार साहेबांची पुढची राजकीय खेळी काय असणार, हे सर्व प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत आणि प्रत्येक मिनिटाला परिस्थितीचे गांभीर्य वाढत आहे. सगळ्यात भयानक आणि अचूक टायमिंग साधले ते शरद पवार साहेबांनी. ज्या क्षणी पोलिसांचा ताफा वर्षा बंगल्यात घुसला अगदी त्याच वेळी राजभवनावर पवार साहेबांच्या पक्षाचे एक वरिष्ठ नेते राज्यपालांची भेट घेत होते. त्यांनी राज्यपालांना संविधानाच्या अनुच्छेद 356ची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा न दिल्यास राज्यात घटनात्मक आणीबाणी निर्माण होईल आणि कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल असा इशारा दिला. पवार साहेबांचा हा प्लॅन बी होता. जर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना अटक केली तर ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतील हे ओळखून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्याची ही खेळी होती. जेव्हा एखाद्या मुख्यमंत्र्याला पदावर असताना अटक होते तेव्हा ती राज्याची नव्हे तर देशाची बदनामी असते. त्यामुळेच राज्यपालांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांना 2च पर्याय दिले. एकतर स्वतःहून सन्मानाने राजीनामा द्या आणि एक सामान्य नागरिक म्हणून चौकशीला सामोरे जा, किंवा पदावर असताना अटकेची कारवाई सहन करा, ज्यामुळे राज्यपालांना सरकार बरखास्त करावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा धक्का होता. ज्या सत्तेच्या बळावर त्यांनी विरोधकांना नामोहरम केले होते तीच सत्ता आज त्यांच्या हातापायात बेड्या अडकवण्यास कारणीभूत ठरत होती. वर्षा बंगल्याच्या आतून आता जी माहिती बाहेर येत आहे ती राजकारणाची दिशा कायमची बदलणारी आहे. अत्यंत जड अंतःकरणाने आणि पराभवाच्या छायेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे फॅक्सद्वारे पाठवला असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. पदाचा राजीनामा देताच त्यांच्या भोवती असलेले मुख्यमंत्री पदाचे सर्व कायदेशीर संरक्षण
एका सेकंदात संपुष्टात आले आणि ते एक सामान्य नागरिक बनले. राजीनामा मंजूर होताच आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अधिकृतपणे ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी थेट पोलीस मुख्यालयातील विशेष चौकशी कक्षात करण्यात आली आहे. एका ताकदवर नेत्याचा हा राजकीय अंत केवळ एका रात्रीत होईल याची कोणीही कल्पना केली नव्हती. पण राजकारणाच्या बुद्धिबळात शरद पवार साहेबांसारखा ग्रँड मास्टर जेव्हा समोर असतो तेव्हा भल्या भल्यांना मात खावी लागते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पवार साहेबांनी एकही राजकीय वक्तव्य न करता, रस्त्यावर एकही मोर्चा न काढता, केवळ पुराव्यांच्या आणि कायद्याच्या अचूक वापराने सत्ताधाऱ्यांचा संपूर्ण डोलारा उद्ध्वस्त करून टाकला आहे. प्रेक्षकहो, हा केवळ एका नेत्याचा राजीनामा नाही, तर ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नव्या पर्वाची, एका मोठ्या राजकीय सुनामीची सुरुवात आहे. आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? सत्ताधारी पक्ष हे सरकार कसे वाचवणार? की महाराष्ट्रात थेट राष्ट्रपती राजवट लागू होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. पण एक गोष्ट नक्की, आजच्या या रात्रीने महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास कायमचा बदलून टाकला आहे. या महानाटकातील पुढचे सर्व अपडेट्स आणि अत्यंत सखोल विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. जय महाराष्ट्र.